वैदिकचं तणनाशकाचा शोध लावणारे शेतकरी आपल्या समोर आहे, त्यांचं अभिनंदन करूया आपण. काय केलं शेणखत जास्त टाकला होता. बरोबर शेणखत टाकलं का तण जास्त येतं ही माहिती बरोबर होतं बरोबर. मग म्हणलं आता तण येणारच आहे. काय त्याच्या आधी पाणी दिलं हा आणि सॉइल चार्जर मारलं. म्हणून तुम्ही तणनाशकाचा शोध लावल्याबद्दल अभिनंदन. हा जोरदार टाळ्या. पहिला बेसल कुठं टाकला? इथं मध्ये टाकलं दोन्ही झाडाच्या मध्ये. म्हणजे इकडे काही कामच नाही. नाही. वा क्या बात आहे. कसलंच काम नाही. महाराष्ट्रातला पहिला प्रयोग आहे. रासायनिक वापरल्यावर झाडं जळायला लागली, साल चालली. ते एक झाड गेलं ते एक झाड गेलं त्याच्यामध्ये पूर्ण गेलं ते. पूर्ण गेलं. पण ते मोडायचा प्रयत्न केला मी, ते मोडत नव्हतं. आता परत हे एसटी वापरल्यामुळे परत ते जीव आला. केमिकल नावाप्रमाणे कमी करतं कमी करत आणि वैदिक नावाप्रमाणे वाढ वाढ करतं. करत. बरोबर आहे ना. आणि शेंडा मारावा लागतो. ह्यावर्षी शेंडाच मारला नाही आपण. शेंडा न मारता न मारता पावसात अजिबात शेंडा मारला ह्यावर्षी. एवढ्या पावसात बघतोय आपण तुमची झाडं असे कवकवीत नाहीये बिलकुल, असे एकदम काळे भोर आहे. काळे बोर टवटवीत आहे. सुरुवातीपासून त्याची झाड. हा म्हणजे बेसल डोस तुम्ही किती टाकले आता? 3 टाकली. हे रहस्य आहे काय? माल लय जबरदस्त आहे पण. हा ना. अहो, एवढ्या पावसात एवढा माल आहे म्हणजे जरा येडे पण आहे जरा. हे बा हा नाजूक झाडून लहान झाडे एवढं मोठं नाही ते. फंड आहे सर. हे बा ओके. हे झाड सांधलेलं आहे का? चाललेलं आहे. हा हा त्याला जीवापेक्षा जास्त माल झालाय. हा त्याच्यामुळे त्याच्यावर करपा आलाय. हे बघा याला, बघा याला काही नाही, घम नाही, पस्तावा नाही. खोड बघा याचं, खोड बघा खाली, खाली खोड बघा. नाही का? इकडं माल बघा मोबाईल. हे बघा मध्ये बघा. याला माल नाही म्हणत, त्याला कमाल म्हणतात. कमाल. हे माल नाही, कमाल आहे. पूर्ण आतमध्ये झाड बघा, आतमध्ये काही एका झाडापाशी बसलं तरी तेच समाधान होऊन जातं. कुठे सगळे सारखे जायचं. याला पण पहा कोणते, याला पण पहा. फेल गेलं. तरी 2-3 वर्ष झाली. याला कोणी मारलं? याला केमिकलनी मारलं. केमिकल. हा औषध जीव आला त्याच्यामध्ये. हा जीव आलाय. गेलेला जीव आलाय. ते हिरवं दिसतंय. हे काय हे बा जीव आलाय त्याला परत गेलेलं झाडाला. मेलेल्या झाडाला जीव आलाय. हा आई शपथ. किती मध्ये बा? गेली तर जीव आला. हा ना. ते मोडत नाही हे बा. हे बा. नमस्कार. नमस्कार. शेतकरी मित्र, आज किती सौभाग्याचा दिवस आहे. सुंदर असा योग आलेला आहे की एका सुंदर अशा बागेमध्ये, तेही अतिवृष्टी झालेली असताना यावर्षी 80 वर्षात एवढा पाऊस नाही, एवढा पाऊस यावर्षी झालेला आहे. आणि ज्या पिकाला बिलकुल पाऊस चालत नाही अशा पिकात आपण बसलेलो आहे. आता इकडनं तर दिसतंच आहे, पण जर तुम्ही जर इकडे जर मागे फिरले, म्हणजे हे जे आपण बघतोय की एवढं सेटिंग कधी होत असतं जेव्हा खूप ताण बसतो, दुष्काळ असतो, तेव्हा अशा प्रकारचं सेटिंग बघायला मिळतं. आणि ते सेटिंग आपल्याला आज बघायला मिळतंय. म्हणजे याचा अर्थ की सगळ्या झाडांवरती तुम्ही मोजला का कधी किती सेटिंग आहे? मोजले 100-125. किती वर्षात झाड आहे? हे 6 वर्षाचं आहे. 6 वर्षाचं. किती वर्षापासून फळ धरताय? 4 वर्षापासून धरतो. 4 वर्षापासून धरता. आणि SCT मध्ये कधीपासून करताय? ह्या वर्षीच. या वर्षीच करताय. काय अनुभव आहे तुमचा? जरा सगळा अनुभव. तुमचं नाव सांगा, पत्ता सांगा. माझं नाव सतीश सज्जन पाटील, राहणार मोडलीम, तालुका माढा, जिल्हा सोलापूर. बरोबर. बोला. ही सेटिंग वापरल्यापासून सीताफळीला सेटिंग भरपूर आहे. तुम्ही पूर्वी किती बहार घेतले?
बार ते तिसरा बार आहे. तिसरा बार म्हणजे 2 बाराचा तुम्हाला अनुभव आहे. 2 बाराचा अनुभव आहे. ओके. त्याच्या अगोदर तुमच्या या शेतामध्ये काय होतं? ह्याच्या अगोदर सीताफळ, ह्याच्या अगोदर एकदा मधनं वांगी लावली होती. बरं. नंतर अगोदर भाजीपालाच होता. भाजीपाला होता. ऊस कोबी लावला. कोबी म्हणजे भाजीपालाच करता भाजीपाला तुम्ही. करतो. तुम्ही मूळची शेतकरी. तुमची शेती किती? 6 एकर आहे. मग 6 एकर मध्ये तुमचं काय काय असतं जनरली? जनरली जास्त कोबी, म्हणजे भाजीपालाच करता भाजीपाला, हा, तुम्ही? कोबी, ओके. टमाटा. तेच करता. मग तुम्ही सीताफळ कसं काय वळले? सीताफळगड मध्ये मागच्या 4-5 वर्षापाशी दुष्काळ जास्त होता. बर पाणी नव्हतं. बर. मग दुष्काळाचं पीक. दुष्काळाचं पीक आहे. बर बर कमी पाण्याचं. बर 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 बर. पाण्याला पर्याय नव्हता. परत आता कॅनेल हे आला, आता काय पाणी झालं, आता पाऊस काळ भरपूर झाला यावर्षी. बर. तर काय मग आता काय करायचं? दुष्काळाचं पीक तर लावून बसले तुम्ही. दुष्काळ लावून बसलं. तर तुम्ही मागच्या 2 वर्ष 3 वर्षाचा अनुभव काय तुमचा तो? 2 वर्ष गेल्या वर्षी तरी रासायनिक वापरल्यावर झाडं जळायला लागली, साल चालली. ते एक झाड गेलं ते. एक झाड गेलं, त्याच्यामध्ये पूर्ण गेलं ते. पूर्ण गेलं. पण ते मोडायचा प्रयत्न केला मी, ते मोडत नव्हतं आता. परत हे एसिटी वापरल्यामुळे परत ते जीव आला. जीवाला चुकच झाली आहे ना. म्हणजे केमिकल नावाप्रमाणे कमी करतं कमी करतो, आणि वैदिक नावाप्रमाणे वाढ वाढ करतं. करतो. बरोबर आहे ना? झालंय तशी वस्ती. हे अनुभव आला. अनुभव आला. बर बर. मग तुम्ही ज्या वेळेस वैदिक वापरलं त्याच्या पूर्वी मागच्या वर्षीची वस्तुस्थिती काय होती बागेची? काय उत्पन्न होतं? नुकसान काय उत्पन्न होतं? कमी होतं आणि ही जास्त येत होतं. मिलीबाग जास्त येत होता. बरोबर. अजून मिलीबाग, आळी वगैरे आळी येत होती आणि साईज साईज होतच नव्हती. बर. आता बऱ्याच माल बी फळांची कमी लागत आता हे किती महिन्यात झाले माल? 5 महिने झाला. 5 महिन्याचा. मग तुम्हाला केमिकल मध्ये ही साईज किती महिन्यात मिळायची अशी? अशी साईज येत नाही, मालच कमी लागत होता. मालच माल नाही कमी पण लागायचा आणि साईज पण व्हायची नाही. बर. आणि शेंडा मारावा लागत. ह्या वर्षी शेंडाच मारला नाही आपण. शेंडा न मारता न मारता पावसात, पावसात अजिबात शेंडा मारला ह्या वर्षी. एवढ्या फुल पावसात फुल पाऊस. कुठं एक सुद्धा शेंडा मारला तुमच्या वावरावर पाऊस नाही पडत का? पाऊस आता सगळीकडे आहे. मग कुठे वल्ला नाही, काही नाही, कोरडं आहे सगळं. लोकांच्या वावरामध्ये सगळं पाणी साचलं. बोललं जाईल. 2-3-4 दिवस झाला पाऊस बंदच नाही. सारखं चालू. आताच उघडला 2 दिवसात. बापरे. बर. आता मग आजूबाजूच्या लोकांचे जे केमिकल वापरतात त्यांच्या शेतांमधली काय परिस्थिती आहे पाण्याची? पाणी पाणी आहे म्हणजे गाळ भरपूर गाळ आहे. हं, गाळ आहे. गाळ आज तुमच्या चिखल आहे आणि आपल्या तुमच्या वावरामध्ये एकदम कोरडं ठाक आहे. कोरडं फट आहे. म्हणजे सगळं पाणी काय झालंय? जिरलंय. ओके. दुसरा एक मुद्दा, तुम्ही मागच्या वर्षापर्यंत तुमचे झाडं जळायची. एवढ्या पावसात बघतोय आपण तुमचे झाडं असे कवकवीत नाहीये बिलकुल, असे एकदम काळे भोर आहे. काळे बोर टवट येत आहे. सुरुवातीपासून तुझी ती झाड. हा. म्हणजे बेसल डोस तुम्ही किती टाकले आता? 3 टाकली. हे रहस्य आहे काय? आणि मध्ये बरं. टाकले त्याने. म्हणजे पहिला बेसल डोस काही टाकला? पहिला कुशामृत, RNPH आणि शक्ती सम्राट सगळं SSM एकत्र टाकलं? हा, एकत्र टाकलं. ते किती किती टाकलं होतं? ती 3 झाडं किती सगळे? 385 आहे ते. आणि क्षेत्र किती आहे? हे 1.25 एकर आहे. 1.25 एकर आहे. हं. अच्छा. 300 झाडांमध्ये तुम्हाला मग पहिला डोस काय लागला? पहिला डोस कुशामृत 10 बॅगा टाकले. आधी 10. शेणखत टाकलं. बर 10 बॅगा कुशामृत, RNPH 3-3 किलो, बर. शक्ती सम्राट मेराकाल ते 4-4 बॅगा टाकल्या. 4-4 2-2. हं, 2. ओके. मग नंतर दुसरा बेसल डोस हा पहिला गट टाकला पहिला छाटणीच्या टाइम छाटणीच्या छाटणी केली कोणत्या महिन्यामध्ये? मे मध्ये. मे मध्ये. नंतर काय केलं? नंतर पाणी दिलं. बर. त्याच्यावर पाणीच दिलं नाही. किती दिवस पाणी दिलं? अजिबात पाणीच दिलं नाही. आजपर्यंत? आजपर्यंत पाणी दिलं. तो पण तोच पाऊस देऊ राहिला. तो पावसावर मेपासून पाणी हे विषयच नाही. आणि एकदा बेसल डोस वर एक पाणी हा, दिलं, एक पाणी दिलं. सॉइल चार्जर आणि सॉइल एनर्जी बुस्टर एनर्जी बुस्टर. त्यानंतर परत पाणीच नाही. पाणीच नाही. अजिबात मग आजपर्यंत पाणी नाही. आजपर्यंत पाणी नाही. मग फक्त ड्रेंचिंग करायचं. ड्रेचिंग बी ते STP मी नळीनं करतो मध्ये. बर. तुम्ही दुसरा बेसल डोस पहिला मे मध्ये टाकला, दुसरा दुसरा बी असाच केला. कधी? सेम असाच. कधी? परत 1.5 महिन्याने केला. 1.5 महिन्याने केला. 1.5 महिन्याने म्हणजे साधारणतः जुलै मध्ये केला. हा. मग तो बी सेम केला. Same केला. मग टाकला कसा मग तुम्ही एवढा पाऊस होता म्हणजे याच्यामध्ये? टाकला असाच. परत कुशामृत पहिला आणि बेसल कुठं टाकला? इथं मध्ये टाकला. दोन्ही झाडाच्या मध्ये इथं मध्ये नाही. पहिला जे झाड ही झाड आणि ही झाड ह्या दोन्ही सेंटरला? सेंटर 2 झाड आहे. त्या दोन्हीच्या त्या सेंटरला. ठीक आहे, त्या ड्रिप खाली आहे. 7.5 फुटावर बुंद्यापासून बुंद्यापासून 7.5 फुटावरती सेंटर. प्रत्येक दोन्ही झाडाच्या मध्ये असं. मध्ये तुम्हाला कोणी सांगितलंय गेल्या वर्षी बी असाच टाकला होता केमिकलचा? केमिकलचा टाकला होता. बर. मग या वर्षी हा पण असाच हा टाकला? बी असंच टाकला तिथं. बर. इथं यायला टाकायला येत नव्हतं पाणी ही ती द्यायला म्हणजे. म्हणून ते टाकला. म्हणलं झाड जेवढी उंची आहे तेवढं म्हणलं मुळे असणार तिथं. बरोबर आणि कुठं बरोबर.
ट्रॅक्टरनं खोडकी मारली आणि त्याच्यातच टाकला होता. ट्रॅक्टर डायरेक्ट सरी मारली. सरी मारली, एकच आणि मारली, परत मध्ये- काहीच केलं नाही. मध्ये टाकून दिली वरून, परत दुसऱ्यांदा वेसल डोस टाकताना परत सरी, सरी नाही मारली, मग वरून डायरेक्ट टाकून वरण डायरेक्ट थोडं उकरलं. नॉर्मल एवढं नॉर्मल फावडेनी, हा फावडे, असं फावडेन थोडं थोडं. फावड्याने उकरलं आणि त्याच्यावर टाकलं. लय नॉर्मल, हा 1-2 इंच लय झालं. बर बर, म्हणजे इकडं काही कामच नाही. नाही कामाची बात, वाह क्या बात आहे. कसलंच काम नाही. महाराष्ट्रातला पहिला प्रयोग आहे. ऑल महाराष्ट्रामध्ये पहिला प्रयोग आहे. बरोबर. नाही नाही, कसं आहे माहिती का, काय होतं माहिती का, आपण आपल्या परंपरा सोडायला तयार नाही, लागलेल्या सवयी मोडायला तयार नाही. पडिले वळण इंद्रिया सकळ, हे जे आहे संतांनी म्हटलं ते एवढं लागू होतं का आपले इंद्रियच आपलं ऐकत नाही, मन आपलं ऐकत नाही. बरोबर आहे ना सर? हा, मग ते मनाचे आपण गुलाम झालेलो आहे. मग मनाला सवय इकडे लागली आणि ती इकडे टाकीत. बरोबर आहे ना? मुळात पहिली गोष्ट महत्वाची, जसं जसं झाडाची सावली पुढे चालते, म्हणजे झाड एवढं आहे ना, समजा तुमचं झाड जे झाड आहे हे बा, हे तुमचं झाड आहे, बरोबर आहे की नाही? हे झाड एवढं आहे म्हणजे याची सावली इथं आहे, याची सावली इथं आहे, मग याचा बेसल डोस इथं पडला पाहिजे, याचा इथं पडला पाहिजे. झाड लावताना इथं खाली पडला पाहिजे. नंतर त्याचा विस्तार वाढला की नाही, आता परत हे झाड वाढलं, हे झाड वाढल्यावर याची फांदी कुठे गेली, इकडे गेली, म्हणजे याचा बेसल डोस इथं आला पाहिजे, याचा बेसल डोस इथं आला पाहिजे. हे झाड जसं वाढत जाईल त्याचा बेसल डोस कुठे गेला पाहिजे, साईडला. पण आपल्याकडे तसं आहे का पद्धत, इथंच टाकायचं. काय तू कुठे जाय, मी इथंच टाकील. कारण का मला इथंच टाकता येतोय. बरोबर आहे ना? म्हणजे हे बाग इथं सावली पडली बा, दिसते तुम्हाला, म्हणजे इथं मुळे आहे, इथंच बेसल डोस आला पाहिजे. तुम्ही जर इथं टाकला थोडासा तर ह्या मुळ्या तिथे धावतील. बरोबर आहे की नाही? म्हणजे तुम्ही या मुळ्यांना जसजसं पुढं पुढं बेसल डोस टाकाल, फक्त एवढंच का मुळ्यांपासून झाडाच्या सावलीच्या रेंज पासून फार लांब नाही टाकायचं. कधी कधी काय कर शेतकरी तुमचं पाहतील, आता त्यांची झाडं या वाढलीची देतील मध्ये टाकून, लाखाचे 12,000च. कळलं का? म्हणजे झाडाच्या सावलीच्या आतमध्ये अर्धा, बाहेर अर्धा, असा बेसल डोस आला पाहिजे. राबणूक कमी झाली, अजून हा? राबणूक कमी झाली, राबणूक कमी झाली, बेसल डोस जास्त भेटला, आणि स्पर्धा कमी झाली. जेवढा झाडाच्या जवळ बेसल डोस येईल तेवढा झाडामध्ये काय होणार, स्पर्धा, मुळ्यांची काय होणार, गुंतागुंत. तुम्ही जो बेसल डोस जेवढा व्यवस्थित जास्त लांब राहील, लांब इन द सेन्स झाडाच्या मुळ्यांच्या रेंजमध्ये, बरोबर, जेवढा पांगून राहील, लांबपेक्षा पांगून शब्द चांगला. मी नेहमी सांगतो, शेतकरी पहिले ढीग करायचे, मी शेतकऱ्यांना काय म्हणतो, तुम्ही रुंद घ्या आणि खत पसरून टाका, त्या मुळ्यांना खाता आलं पाहिजे, ढीग नाही झाला पाहिजे. बरोबर आहे की नाही? मग तुम्ही जर पसरून टाकलं तर मुळ्या सुद्धा काय होणार, पसरणार. जेवढ्या मुळ्या पसरतील तेवढा नेमॅटोड काय येणार, कमी किंवा येणारच नाही. आणि महत्वाची गोष्ट, जेवढ्या मुळ्या पसरतील तेवढा ऑक्सिजन भरपूर भेटणार, तेवढी हवा खेळती राहणार, तेवढा पाण्याचा वापसा चांगला होणार. आलं लक्षामध्ये? आणि म्हणून सर्वात महत्वाची गोष्ट, जेवढ्या मुळ्यांना मेहनत घ्यावी लागते खत उचलण्यासाठी, तेवढं त्याचं खोड मजबूत होतं. काय खोड? कारण बघा, ही मुळी जेवढी लांब जाईल तेवढा मागचा दांड काय होणार, किती सोपं आहे, आणि तेवढं स्टोरेज वाढणार. आज तुमचं सेटिंगचं रहस्य ते आहे. तुम्ही पूर्वी हे करत होते पण तेव्हा तुमचं खत चुकीचं होतं, टेक्निक चांगलं होतं, व्यवस्थापन बरोबर होतं, आचारी एक नंबर, किराणा माल खराब आहे. तुम्हाला खत कुठं द्यायला पाहिजे, कसं द्यायला पाहिजे हे सगळं माहिती आहे, पण ते खत जे देत होते ते चुकीचं देत होते. आणि म्हणून यावर्षी तुम्हाला एसिडिक भेटलं, मग तुम्ही दुसरा बेसल डोस जुलैमध्ये दिला. बरं, मग तिसरा बेसल डोस परत जुलै ऑगस्ट मध्ये टाकला, परत ऑगस्ट मध्ये दिला. म्हणजे आता एक दीड महिना, एक महिना झालाय. ओके, म्हणजे आता चौथ्याची वेळ आलेली. पहिला बेसल डोस दिला, काय अनुभव आला? अनुभव सेटिंग भरपूर झालं, कळी मोठी पडली त्यावेळेस. फुटवे कसे आलते? फुटवे चांगले आलते. बरं, महत्वाचे स्टोरेज जास्त होत, म्हणजे कळी जाड निघाली, स्ट्रोक निघाला. म्हणजे तेव्हाच तुम्हाला कळलं काय काहीतरी दम आहे. पहिल्या वर्षी, पहिल्या ह्यालाच कळलं डोसला, पहिल्या म्हणजे फ्लावरिंगला. दुसऱ्या बेसल डोस नंतर काय दिसलं तुम्हाला? दुसऱ्या लगेच सेटिंग झालं, ड्रॉपिंग नाही झालं. ड्रॉपिंग झालं नाही. बरं, ते काळं होतं, कुसत, तसले अजिबात काय झालं, डाग पडता, काय नाही, काहीच नाही. तुमचा माल लय क्लीन दिसतो एवढ्या पावसात. ती सेटी वैदिक मुळे, म्हणजे पावसाने धुवून काढलं. पावसाने धुवून नाही, ती ताकद, वैदिकची ताकदच तेवढी आहे. ताकद म्हणजे ते तूप आहे त्याच्यात, म्हणजे शब्दकोशामध्ये सुद्धा 75व्या वर्षी तारुण्य अंत. बरोबर आहे. वैदिक म्हणजे कसे, पूर्वी पार साधू संत ऋषी मुनी हे आज तुमचं आज संपूर्ण
कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत जे हे आहे शक्तीच अधिष्ठान ते अधिष्ठान म्हणजे बरोबर आहे, त्याला बरोबर. म्हणायचं एक अंश. बरोबर आहे ना. हा. म्हणजे ते सगळं जे आपल्याकडे आहे हा, सध्या मग. ते जे आपल्याला अनुभवलं येते ताकद, हा. ती अनुभव ती ताकद तुम्हाला इथं वापरायला भेटली. हा. मग तुम्ही तिसरा बेसल डोस टाकला, मग तुम्हाला म्हणजे पहिला टाकला म्हणजे फुटला चांगला बाग, त्याचा दुसरा टाकला तर फ्लावरिंग आणि सिटिंग चांगलं झालं. तिसऱ्याला आता तुम्हाला काय बदल दिसला तुम्ही टाकल्यावर? तिसऱ्याला म्हणजे जरा साईज वाटायला लागली आणि माल भरपूर असा दिसायला लागला, जाणवायला लागला माल बर, आता मला जसं असं जाणवतोय झाडावर आहे. झाडावर आहे. आता मला एक सांगा, तुम्ही ज्यावेळेस हा डोस टाकाल शेवटचा, त्यावेळेस साईज विलेजमध्ये काही म्हणजे अडचण नाही, म्हणजे शंकाच नाही. शंका. मधल्या काळात काय काय केलं? मधल्या काळात काय नाही, ड्रेंचिंग केलं का काही? ड्रिचिंग सॉइल चार्जर केलं, किती वेळा ड्रेंचिंग केलं? 4-5 वेळा केलं. अच्छा, किती किती लिटर केलं? 4-5 लिटर. 4-5 लिटर केलं. तुम्हाला एक गंमत माहिती आहे का, की हे जे आहे ना, हे गवत जे आहे मध्ये, गवत नाही खरं हे, आता हे जे आहे ना, हे गवत नाही. हे बघा, हे सगळ्या वनस्पती आहे. वनस्पती वेगळ्या आणि गवत वेगळं. हे तण नाहीये, हे आच्छादन आहे. अच्छा. आलं लक्षामध्ये? हे त्यामधल्या सूर्यप्रकाशाला जमिनीला लागू द्यायचं नाही आणि मुळ्या तापून द्यायच्या नाही, म्हणून आलेलं आच्छादन आहे. आता याच्यामध्ये बी जे त्रासदायक आहे किंवा आपलं अन्न चोरू शकतं असं जे असेल, त्याला पर्याय असा करायचा, वैदिकचं तणनाशकाचा शोध लावणारे शेतकरी आपल्या समोर आहे, त्यांचं अभिनंदन करूया आपण. म्हणजे आतापर्यंत मी सगळ्या शेतकऱ्यांना सांगायचो का तुम्ही तण जर कंट्रोल करायचा असेल तर 20 ml प्रति लिटर प्रमाणे तुम्ही फवारणी करा. तर अनेक शेतकरी करायचे प्रयोग ते, पण तुम्ही कमालच केली. कुठे आहे तुमची कोबी ती? बर बर. म्हणजे 50 ml प्रति तुम्हाला कसं सुचलं बुवा? व्हिडिओ बघून. हा, मग तुम्हाला कसं वाटलं का राम सर 20 ml म्हणताय, मग तुम्ही 50 वर कशा गेले? हा, काय केलं, शेणखत जास्त टाकला होता. बरोबर बरं, शेणखत टाकलं का तण जास्त येतं हे माहित बरोबर होतं. बरोबर. मग म्हणलं आता तण येणारच आहे. काय त्याच्या आधी पाणी दिलं हा, आणि सॉइल चार्जर मारलं. बर, 2 वेळेस? पहिल्यांदा मारलं, हा, कोबी लागण केली, बर आणि 15-20 दिवसांनी परत सरीच्या मधनं मारलं. बर बर, मग आलंच आलंच नाही. आलं बाळक ते तसंच राहिलं. वाढत जाईल. आता याच्या मागचं सायन्स पहा काय. सायन्स असं असतं, सी आणि एन, कार्ब आणि नत्र, कार्बन आणि नायट्रोजन. तर नत्राचं काम आहे वेगाने वाढ करणं, म्हणजे त्याला आपण कसं म्हणतो शाखीय वाढ करणं, आणि कार्बनचं काम आहे त्याला मजबूत करणं. बरोबर आहे. हा जो व्हील बॅलन्सिंग आहे सी आणि एनचा, जेवढा एन वाढल, एका एनला 20 ते 30 कार्बन लागतो. एका एनला 20 ते 30 कार्बन लागतो. आता हवेतून नायट्रोजन काय होतोय सारखा, पावसातून खाली येतो. बरोबर आहे. तुम्ही नाही टाकला तरी आजूबाजूचे लोक युरिया वापरताय, DAP वापरताय, तर त्यांच्या पाण्यामध्ये तो वाहून येतोच. म्हणजे एन येण्याचे अनेक मार्ग आहे, कार्बन येण्याचे कोणतेच मार्ग जमिनीकडं नाही. मग आता एन आपोआप वाढतो पावसाळ्यामध्ये, पण सी तर वाढत नाही. मग तुम्हाला त्यावेळेस सीचा सगळ्यात मोठा सोर्स काय, सॉइल चार्ज. सॉइल चार्जरचं दुसरं नावच काय आहे, ह्युमस. बरोबर आहे. मग ज्या वेळेस तुम्ही सॉइल चार्जर वाढवलं, वाढलेल्या एनला त्याचं बॅलन्सिंग झालं. बॅलन्सिंग झाल्यामुळे त्याचं लगेच पिकांनी उचललं. पिकाचं नियोजन कसं असतं माहिती का, पीक फक्त मोंड्याचा माल उचलतं, कचरा उचलित नाही. आणि कचरा हे कचरा उचलित. हे समजून घ्या. आपली जी पिकं असतात, पिकांचा क्लास वेगळा असतो. बघा, तुमचं तण आहे ना, जर्सी गाय, ते काही खात, त्याला कचरा चालवतो. परंतु जोपर्यंत CN रेशो बॅलन्स होत नाही, झाड अन्न उचलित नाही. आणि जर तुम्ही त्याला बळजबरी केली रासायनिक खतं देऊन, युरिया देऊन, PGR देऊन, तर ते उचलित, मग ते आजारी पडत आणि ते कमकुवत होत. किती सोपं आहे, सोपं आहे की नाही? सोपं आहे. हां, मग हे केमिकल कंपनीवाले काय करतात, त्याला ते पोषक दे, त्याला फुल लागायचं औषध दे, त्यांच्या फुल लागायचं औषध, फुलं गंज लागत आहे, पण ते गळाचं नाव ते म्हणजे मी आणून द्यायचं काम केलं, आता टिकवा तुम्ही. कसं काय टिकवा भाऊ? बरोबर की नाही? तणाला कुठलंही अनबॅलन्स CN रेशो चालतो, परंतु पिकाला बॅलन्स CN रेशो लागतो. आलं लक्षामध्ये? आणि म्हणून तुम्ही जर बॅलन्स जर करून दिला रेशो, तर तण नाही खात. तसं जमिनीमध्ये जेव्हा CN रेशो बॅलन्स होतो, तेव्हा पीक उचलतं आणि पीक मजबूत होतं. आणि जेव्हा CN रेशो डिस्टर्ब होतो आणि C कमी होतो आणि N वाढतो, तेव्हा तण उचलतं. आलं लक्षामध्ये?
आणि म्हणून आपण नेहमी सांगतो की जर केमिकल वापरलं तर पीक कॉमात आणि तण जोमात, जोमात तण आणि जोमात जर येते. वैदिक वापरलं तर तण कॉमात आणि पीक जोमात. पण ते बॅलन्स साधता आला पाहिजे. तुम्ही काल नाही, तुम्ही जर कृषी अमृत जास्त दिलं आणि RMPH कमी दिलं, तुमची अवस्था केमिकलवाल्यांसारखीच होणार. तुम्ही म्हणणार हा तुमचा बेसल टाकला ना असं झालं. अरे पण तू कसा टाकला, त्याचं काय आहे Balance. विषय कळलं का नाही. कुठल्याही तंत्र वापरताना त्या तंत्राचा काय पाहिजे, अभ्यास पाहिजे. नाही तुम्ही त्या तंत्राचा जर मंत्र जर नाही शिकले ना तर तुमचं यंत्र बिघडणार. कळलं का तुम्हाला. तर त्याने पानाची टपरी त्याचं यंत्र आहे, हे पानाची टपरी त्याचं यंत्र आहे. त्याने पाण्याची टपरी टाकली आणि नवीन माणूस नाव त्यांनी पान बनवलं. पान बनवताना त्यानं पानाच्या आतून चुना जास्त लावला. चुना जास्त टाकल्यामुळं पान खाणाऱ्याचा गाल कुठून लाल होणार आतून. आणि पानवाल्याचा कुठून होणार. कळलं का. पानवाला शेतकरी बरोबर आहे ना, आणि झाड आहे खाणारा ग्राहक. कळलं का तुम्हाला. ते असा गाल लाल करतं का अख्खी बॅग रिकामी होऊन टाकेल. कळलं का. एवढी सोपी शेती आहे. म्हणून तुम्ही तणनाशकाचा शोध लावल्याबद्दल अभिनंदन. हा जोरदार टाळ्या. आजपर्यंत म्हणजे आज एक 8-9 वर्षामध्ये म्हणजे सॉइल चार्जर मुळं तण कमी होतंय कमी होते हे माहितीये. पण हे गायबच. पाहिल्यानंतर म्हणजे एकदमच म्हणजे आनंद वाटला. मी सकाळी सुद्धा शुभम साहेबांचं प्रमाण किती त्याचं दादा म्हणजे 7 मिलीचं प्रमाण. तुम्ही जर इथं टाकलं ना, इथं याला जर मारलं ना याला, हे पण गायब होणार. होय. म्हणजे मुद्दा काय आहे की त्याच्यामुळे कार्बन काय होतो, वेगाने वाढतो. मग कार्बन वाढला का जेवढा जमीन नत्र आहे तो सगळा युटिलाइज होतो, वापरला जातो. 2 काम होते ते. आणि सगळ्यात मेन गोष्ट CN रेशो बॅलन्स होतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तण गायब होतं. 2 काम. शुंठी वाचून खोकला जातो, तणनाशक वाचून तण जातं. आपण त्याला तणनाशक म्हणतो आणि ते तणनाशक नाहीये, नाही आहे की नाही. ते तण निवारक आहे, निवारक. आहे की नाही. त्याला ते म्हणजे हे आपल्याला कळलं पाहिजे. तण देई धन. धन. जर SCT वैदिक सॉइलच्या जर तुम्ही जर 50 ml नी फवारलं तर तण देई धन, आहे की नाही. तणाचं रूपांतर काय होतं, धनामध्ये होतं. मला एक म्हणलं आता हे फुगवण क्षमतेसाठी म्हणजे काय केलं नेमकं पाहिजे? काय केलं बा, पाहिजे. आता मुळात पहिली गोष्ट लक्षात ठेवा. पहिली गोष्ट म्हणजे तुमचा मेन जो टप्पा आहे तो जास्त पार झाला. आणि ना पान पिवळ आहे, ना तुमच्या मुळ्या थांबलेले आहे, ना तुमच्या डाग आहे कुठे फळावर, ना कुठे लय लहान मोठेपणा आहे, ना तुमच्या जमिनीमध्ये काही प्रॉब्लेम आहे. सगळं म्हणजे पानाचं आरोग्य, झाडाचं आरोग्य, फळाचं आरोग्य सगळं आबादी म्हणजे अजून एकही विकेट गेलेली नाही. आता 9-10 विकेट शिल्लक आहे. तुम्ही 6च मारायचे. आपल्याकडे इतकं सीताफळ सेटिंग होत नाही. तुम्हाला चांगला अनुभव कधीच नाही. मागच्या 3 वर्षाचा अनुभव तुमचा काय सांगतो तुम्हाला. गोल्डनला सेटिंगच कमी होणार. बरोबर आहे ना. माझा तुमचा जो गोल्डन आहे त्याला जेव्हा सेटिंग कमी होते अशा परिस्थितीत त्याला आता गावठी सारखी सेटिंग झाली. म्हणजे गावठी सारखी सेटिंग काय झाली, परत प्रश्न तिथे झाला. CN रेशो काय झाला, बॅलन्स तुम्ही जर कधी पण गेले, सीताफळाचे झाडं हे दगडादुगडांमध्ये असतात, डोंगराला असतात, जंगलात असतात. बरोबर आहे की नाही. का तिथं यन कमी राहतो, तिथं गवत नाही राहत, तिथं जास्त काय राहतं, जंगल राहतं. म्हणजे जंगलामध्ये येणारं पीक आहे, मग त्याला यन कमी लागतो आणि C जादा लागतो. SCT वैदिकमध्ये C ते सगळा तो C मेंटेन झाल्यामुळं, तो कर्ब मेंटेन झाल्यामुळं तो नायट्रोजन सगळा वापरला गेला. हे त्याचं काय झालं रहस्य. आणि त्याच्यात तुम्ही 3 बेसल डोस रेग्युलर टाकले. जनरली काय करता शेतकरी सर, 1 बेसल डोस टाकता, दुसऱ्याला असंच हायगाय करता. पहिला जर समजा 3 रन टाकला, त्याच्यामध्ये SSM टाकलं, दुसऱ्या जर ते SSM गायब करून टाकता, नाही तर फक्त SML टाकता आणि RMPS टाकत नाही. म्हणजे का रे बाबा, ते म्हणे ते पैसेच नाही राहिले, तुमचं रोख आहे, मास आहे, मग तसं आहे. आता मला सांगा, त्या झाडाला काही कळतं का तुमच्याकडे पैसे नाही ते. त्या झाडाला फळ येऊन बसलं म्हणजे तुमच्याकडे पैसे नाही म्हणून ते बारीक ठेवील का, ते कळून जाईल. कळलं का. म्हणजे झाडाची जेवढी गरज आहे तेवढं तुम्हाला द्यावं लागेल. तसं SCT वैदिकमध्ये उतरलं नाही तर उतरू नये. उतरलं तर 100%, नाहीतर 99% सुद्धा उतरायचं नाही. तुम्ही मध्ये भेसळ केली, नुकसान तुमचंच आहे. आज तुमच्या खोडावर एवढी चमक आहे, पहिलंच वर्ष आहे तुमचं, तरी झाड किती रिकवर झालंय आणि 100-150 फळ आहे. मग त्या मानाने आज विचार जर केला तर साईसाठी तुम्हाला आता बघा, एवढ्या दिवसापासून प्रचंड पाऊस चालू आहे, अजिबात सूर्यप्रकाश नाही. किती महिने सूर्यप्रकाश नाही,
13 मे पासून मे पासून नाही होत 13 चालू. मे पासून काही अख्खा महाराष्ट्र झाकून ठेवलं हाय असं ढगाच्या चादरी खाली झाकूनच ठेवलं आणि आता कालपासून जरा थोडस झालं. म्हणजे अशा परिस्थितीमध्ये फोटोसिंथेसिस करायला कमी ताकद भेटली. आता तुम्हाला काय करायचं तुम्हाला सांगतो मी. तुम्हाला LSQ ची ट्रीटमेंट करायची शिलाजीत. LSQ लिफ्ट चार्जर हा लिफ्ट चार्जर, सेटिंग चार्जर, क्वालिटी सेटिंग चार्जर. चार्जर 1800 ग्रॅम घ्यायचं, 8-54 5-5 लिटर काय घ्यायचं सॉइल चार्जर. म्हणजे हे भिजत घालायचं 3 दिवस आणि 4थ्या-5व्या दिवशी 2-4 दिवस ठेवा. 5व्या दिवशी अमृतजलच्या पाण्याबरोबर मध्ये सेंटरला दाट ड्रिंचिंग करायचं. डायरेक्ट असं नोजल सोडून द्यायचा, असं करत जायचं. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट त्या याच्यामध्ये ही ट्रीटमेंट केल्यानंतर 15 दिवसांनी परत ती 10 दिवसांनी रिपीट करायची. असं 2 ट्रीटमेंट केल्या मग तुमचा माल बघायचा. का 3ऱ्या दिवशी इन्स्टंट चार्जर, एनर्जी बुस्टर, फूड चार्जर आणि मिल्क चार्जरचं दूध याची फवारणी घ्यायची. म्हणजे खालून एक ड्रेंचिंग वरून एक फवारणी, खालून एक ड्रेंचिंग वरून एक फवारणी. एवढे 2 ट्रीटमेंट झाल्या तर साईज तुम्हाला पाहिजे तशी होणार. रासायनिक मध्ये आपण जे लावत म्हणजे हे करत होतो त्या टायमिंगला आपल्याला सेटिंग होत नव्हतं. सेटिंग होती इकडं भरपूर सेटिंग झालं. इकडे भरपूर सेटिंग झालं. बरं इकडे जर तिकडे जर एवढा पाऊस पडला असता तर तिकडे पाऊस एवढा पडला असता तर डाग आला असता महत्वाचा. बरं जे आहे त्याला हा, हा, याला. चला दुसरा मुद्दा. दुसरा रासायनिक मुद्दा, मध्ये- रासायनिक मध्ये अजून सेटिंग तर झालं झाडाचं असतं. आरोग्य. झाडाचं आरोग्य म्हणजे काळुक्याची राहिली नसती. झाड पिवळं पिवळी पडलं पडली असती. आधी झाडाचं पूर्ण आरोग्य काय पूर्ण आरोग्य चांगलं. उलट भारी झालं. हम्म. असं एक वाटतं नंबर. त्याला पाऊस म्हणजे खायच्या पानावर साधलाय असं वाटतंय. खायच्या का? पानाने पान. खायच्या पानाने पान झालं. पान झालं. बरोबर आहे. किती सुंदर पान आहे बघा ना तुम्ही. म्हणजे पान हे बघा आता हे पान केवढं आहे. तुम्ही म्हणता खायचे पान एवढे आहे. केवढं पान आहे आता हे. हा बरोबर आहे की नाही. म्हणजे ते एक महत्वाचा तुम्हाला फायदा झाला. अजून तुम्हाला काय बरं वाटतं केमिकल मध्ये याच्यामध्ये. केमिकल मध्ये तुम्ही इकडं का आले? रासायनिक अजून टाकलं असतं तर गवत आलं असतं. बरोबर आहे. म्हणजे तणाने तर तुम्हाला मध्ये घुसूनच नसते. घुसून. मग तणनाशक मारावं लागलं. तणनाशक मारलं असतं. आणि याच्यावर साईड इफेक्ट झाला. साईड इफेक्ट झाला. इफेक्ट होते. बरोबर आहे. तणनाशक मारलं इफेक्ट होतंय जोर. बरोबर आहे. वरून परत तो माल कसा निघतो मग मग काय डाग आलेला का पडलेला मिलीबाग आला. मिलीबाग वाढले जातात. मिलीबाग तर अजिबात नाही. मध्ये गेल्या बघा वर्षी सर. मिलीबागला लय त्रास एक झाला. माहिती सांगतो तुम्हाला. म्हणजे ह्या देठाजवळ जो काळा डाग येतो हा काळा डाग बघायचा नाही. तिथे बघायलाच नाही. हा बघायच नाही. चष्मा घेऊन नाही. हा नाही चष्मा जरी असला तरी म्हणजे दिसतंय मला. म्हणजे बघाय म्हणजे मी पहिलं निरीक्षण बागामध्ये आलो सर. बरं. मग पहिलं देठ बघितलं. त्या ठिकाणी काय होतं नेमकं देठाजवळ जर काळा डाग इतर मोठा शेतकऱ्यांना येतो. बरंच काळा हा. डाग आहे ना. हा मग ह्या निरीक्षणात पहिलं आता म्हणजे परिसरात बागा किती आहे? बागा 2-4 आहे त्या. आहे काय परिस्थिती त्यांची. परिस्थिती डाग आहे. हा. उत्तरेत मिलीबाग आहे. मिलीबाग जास्त आहे. तुम्ही मिलीबग आणला तिकून आणि या वावरात जरी असा पसरवला तरी झाडावर चढणार नाही. ही ताकद आहे याची. तुम्ही खर्च किती केला आता सगळ्या शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न. खर्च किती केला आतापर्यंत याला. 34-35 हजाराचा एक डोस म्हणलं तरी. 33,99 बरोबर. आणि इतर खर्च 10-20 हजार रुपये झाला असतो. हा. बरोबर आहे. म्हणजे साधारणतः एक ते 1,10,000 बरोबर आहे. 1 एकर तुम्हाला 1,10,000 खर्च आलेला आहे. आता तुम्ही केमिकलवर किती खर्च करायचे. केमिकल बी काय एवढाच होतंयच की काय. किती व्हायचा. होतं 70-80 हजार होतच होता. आणि 70-80 हजार होऊन बाग कशी होती. बाग अशी येतो. बरोबर आहे. हा. आता समाधान किती आहे समाधान आहे. आणि गॅरंटी आहे. गॅरंटी आणि माल येतो निमा हेच होतो खराबच होतो. खराब होत म्हणजे तो पिकवायचा रोगासाठी. पिकवा रोगासाठी. ग्राहकच ते त्याला. व्यापाराच्या अगोदर पहिलं ग्राहक कोण. रोग. तोच निम्मा खाऊन जाणार पहिला. नंतर उरलेला मिलीबग. मिलीबाग. नंतर आळी. सीताफळ मधून काय निघायची. निघत होती का. निघत होती ना. यावर्षी काढून दाखवायची. हो कळलं का. हा, हे कळणं गरजेचं आहे की आळी येते म्हणजे ते सीताफळ खराब आहे. ती सांगते की खाऊ नका. ते एवढं विषारी आहे. म्हणजे हे ज्यावेळेस सुंदर होईल त्यावेळेस तुम्हाला तुमचा स्ट्रोकच स्ट्रॉंग चांगला होता ना. म्हणजे stroke तुमच्या चांगला. फळाची साईज बी चांगली होणार. एवढे 2 ट्रीटमेंट करायच्या बस. बाकी काही काम नाही. त्यांना मिक्सर चालू केलं की नाही. हा गेला. हे शेण कोणाचं आहे. कोणाचं आहे. बापरे बापरे कोणाचं बापरे. हा वास बघा त्याचा. आरोग्य चांगलं ठेवलं चांगली राहते. हे कधी लावलंय. तुम्ही सध्या आता काय याला काय काय सोडलं ह्याला बेसरून टाकलं होतं तर ह्याला आपण तणनाशक मारल्यामुळे तेच मला
ते काय पथ्य काय सांगतं? ज्या ठिकाणी लवळा होतं त्या ठिकाणी कसं झालं जे त्या